इलेक्शन कमिशन जाहीर करेल आणि महाराष्ट्रातील जनता इलेक्शनची वाट पाहत होती। हे भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणुकीला का घाबरते, निवडणूक घ्यायला का घाबरते हे समजत नाही। महानगरपालिकेच्या निवडणुका नाही, नगरपालिकेच्या निवडणुका नाही, नगरपंचायतच्या निवडणुका नाही, आता परत विधानसभेच्या निवडणुका सुद्धा पुढे ढकलण्याचं हे काम चालू आहे। आणि देवा केव्हा आता नोव्हेंबर नंतर निवडणूक होईल असा अंदाज दिसतो। त्याच्यासाठी शिवसेनेने नागपूर ग्रामीणमध्ये कोणत्या जागा मागायच्या, नागपूर शहरामध्ये कोणत्या जागा मागायच्या, राष्ट्रवादीने शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये कोणत्या जागा मागायच्या याची थोडी आम्ही चर्चा केली। आणि आता काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांच्याशी बसून कशा पद्धतीनं जागेचं वाटप करायचं याचा निर्णय घेऊ। सर, विदर्भात 62 जागा आहे विधानसभेच्या। ठाकरे गट आणि शरद पवार गट किती जागांवर दावा करताय या निवडणुकांमध्ये? राऊत साहेब, मला प्रश्न आहे। हो, तुम्हाला प्रश्न। विदर्भाचे नेते कुठे आहेत हे काय? तुम्ही आता विदर्भाच्या दौऱ्यावर आहात। 62 जागा आहेत, त्या 62 पैकी किमान महाविकास आघाडी मिळून किमान 50 ते 55 जागा जिंकाव्यात आणि जिंकल्या जातील असं वातावरण मला विदर्भात दिसत आहे। आणि परवा जो महाविकास आघाडीचा मेळावा मुंबईत झाला त्यात तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते। त्यात तिन्ही नेत्यांनी सांगितलं की जागांसाठी एकमेकांचे पाय ओढायचे नाहीत, ओढाताण करायची नाही, एकत्र आपण निर्णय घेऊ कोण कुठल्या जागा लढणार। आणि मला असं वाटतं की विदर्भामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवार साहेबांची आणि शिवसेना या तिघांनी एकत्र बसून विदर्भासंदर्भात निर्णय घेऊ। 20 तारखेला आणि 21 तारखेला या संदर्भातल्या बैठकांना सुरुवात होते, 20 आणि 21 तारखेला। त्याच्यामध्ये जसे डिव्हिजन विभाग वाईज जागांवर चर्चा होईल, त्यात विदर्भसुद्धा असेल। आता तुम्ही बोलले की दोघांनाही नागपूरमध्ये जेलमध्ये जावं लागलं। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तो प्रचाराचा मुद्दा होता, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील तो प्रचाराचा मुद्दा का राहणार नाही? जोपर्यंत या क्रूर शक्ती महाराष्ट्रातल्या अघोरी शक्ती आम्ही गाडत नाही विधानसभेत, तोपर्यंत हा प्रचाराचा मुद्दा राहील, नक्कीच राहील। इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं। हे राज्याचे गृहमंत्री होते अनिल देशमुख, अनेक वर्ष राजकारणात समाजकारणात ते काम करतात। जिल्हा परिषदेपासून त्यांचं राजकारणात माझ्यासारखा माणूस अनेक वर्ष पत्रकार, संपादक, खासदार, शिवसेनेचा नेता राहिला। तुम्ही फक्त आम्ही तुमच्या विचाराविरुद्ध एक भूमिका घेतली म्हणून तुम्ही आम्हाला तुरुंगात टाकलं। आणीबाणीमध्ये सुद्धा इतक्या प्रकारचे कधी टोकाच्या भूमिका इंदिरा गांधींच्या सरकारने घेतल्या नव्हत्या। आम्ही का बोलू नये? ज्याने भोगलंय तो बोलणारच ना। 50 वर्षापूर्वीचा आणीबाणीचा कथा अजून सांगतात ना काँग्रेस BJP वाले, काळा दिवस काळा दिवस। मग आमच्या जीवनात काळा दिवस नव्हता का? असे अनेक लोक आहेत, केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंग, सत्येंद्र जैन, हेमंत सोरेन, या राज्यामध्ये नवाब मलिक सुद्धा असतील। आम्ही सगळे असू, प्रत्येकावरती अशा प्रकारचे ठरवून अत्याचार करण्यात आले।